दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज दिनांक 20 मे रोजी 5व्या टप्प्यामध्ये मतदान पार पडतंय। नाशिकमध्ये यंदा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले। कोणी दुसऱ्या पक्षात गेलं तर कोणी नाराज होऊन त्याच पक्षात राहून प्रचाराला सुरुवात केली। त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीची यंदा चांगलीच चर्चा आहे। नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते, परंतु महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर भुजबळ नाराज होते, परंतु अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते प्रचारात सहभागी झाले। मतदानासाठी आले असताना त्यांनी साधू महंतांना ताब्यात घेतल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली, ही गोष्ट माझ्या कानावर आली होती। मी ताबडतोब पोलीस कमिशनरना फोन केला, आयुक्तांना। त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता, त्यांच्या निशाणीचा, उमेदवाराचा, म्हणून त्यांना अडवण्यात आलं। तर मी त्यांना सांगितलं की तो बॅज काढून ठेवायला सांगा किंवा ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या। त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे। अगदी काल परवापर्यंत देखील छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते। नाशिकमध्ये देखील अनेक नेते मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नाशिककर देखील मतदानासाठी सकाळपासून सज्ज झालेत। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।